पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। अर्थात पुण्यातल्या ज्या काही स्कूल व्हॅन्स आहेत, स्कूल बसेस आहेत, या व्हॅन्स आणि बसेसमध्ये CCTV कॅमेरे बसवणं आता बंधनकारक करण्यात आलेले आहेत आणि जवळपास पुणे शहरामध्ये 7,000पेक्षाही जास्त स्कूल बस आणि व्हॅन्स आहेत आणि या व्हॅन्स आणि बसेसमध्ये CCTV कॅमेरे असणं बंधनकारक आहेत, कारण या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे लावण्याचे आदेश हे पुणे RTOचे अधिकारी स्वप्नील भोसले यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकतो अशा पद्धतीच्या या व्हॅन्स शहरात ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या तैनात असतात। पुणे पोलीस, पुणे स्कूल बस असोसिएशन आणि RTOच्या एक बैठक पार पडली, ज्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि 31 जुलैपर्यंत या सगळ्या व्हॅन्स आणि बसेसमध्ये CCTV कॅमेरे बंधनकारक करण्यात आलेले आहेत। ज्या बसेस आणि व्हॅन्समध्ये CCTV नसतील तर त्यांच्यावर कारवाई देखील करण्याचे आदेश हे RTOकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने या बसेस आणि व्हॅन्समध्ये अप्रिय अशा घटना घडतात, ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांची सुरक्षा ही धोक्यात येत असते, त्या पार्श्वभूमीवरती RTOकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। काही पालक देखील आहेत। RTOकडून निर्णय घेतलाय की बसेस आणि व्हॅन्समध्ये CCTV बंधनकारक आहेत। 31 तारखेपर्यंत ते आदेश देण्यात आलेले आहेत। काय वाटतं, किती महत्त्वाचा योग्य निर्णय आहे आणि हे गरजेचं आहे की बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आता घडत आहेत जे की घडायला नाही पाहिजेत, तर अशा ॲक्टिव्हिटीजला आळा बसण्यासाठी हे गरजेचं आहे आणि हे एक पॉझिटिव्ह पाऊल म्हणता येईल आपल्याला याच्या दृष्टीने। बरोबर आहे। तर पालकांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। काही पालक आणखीन आपल्या सोबत आहेत। मॅडम, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी RTOकडून निर्णय घेतला, ज्या स्कूल बसेस आहेत, व्हॅन्स आहेत, त्यामध्ये CCTV कॅमेरे बंधनकारक आहेत। 31 तारखेपर्यंत ही मुदत आहे। किती महत्त्वाचा निर्णय आहे? नाही, हा खरंच खूप महत्त्वाचा निर्णय आहे की जेणेकरून कुठलेही गैरप्रकार आपल्याला टाळता येतील आणि आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। हे खूप चांगला निर्णय आहे, मला असं वाटतं गरजेचं आहे। काय तुमची काय? माझा पण असाच डिसिजन आहे, म्हणजे असं वाटतं मला की CCTV गरजेचेच आहेत गैरप्रकार रोखण्यासाठी। हो, तर आपण पाहू शकतो अशा ह्या व्हॅन्स असतात, ज्या व्हॅन्समधनं मुलांना ने-आण केली जाते आणि तर ह्या व्हॅन चालक आहेत, ज्यांची व्हॅन आत्ता लावण्यात, जे विद्यार्थ्यांची ने-आण करत असतात शाळेपर्यंत, जो RTOने निर्णय घेतला आहे की व्हॅन्समध्ये CCTV असला पाहिजे, बसेसमध्ये CCTV असला पाहिजे। तुम्ही बसवला आहे का आणि का नसेल? आहे, आमच्या बसमध्ये CCTV आहे, पण व्हॅनमध्ये कुठं बसवणार ना CCTV, आणि व्हॅनमध्ये बसवायची गरज म्हणजे वाटत नाही आहे एवढी, कारण कसं मान मागे केली तरी मुलं काय करतात लगेच कळतं, तसं बसमध्ये थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो। पण काही घटना घडल्या, त्यामुळे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती असा निर्णय RTOकडून देण्यात आलेला आहे। जे बरोबर आहे किंवा नाही का, जे व्यवस्थित आहे ते तर होईलच। तर आपण पाहतो की या सगळ्या पालकांकडनं या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। 31 तारखेपर्यंत ही मुदत आहे आणि त्यानंतर ज्या व्हॅन्समध्ये, बसेसमध्ये कॅमेरे नसतील त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे। आपण पाहू शकतो असे CCTV, अशा ज्या व्हॅन्स आहेत त्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी शहरात जवळपास 7,000पेक्षा जास्त व्हॅन्स आणि बसेस उपलब्ध आहेत। कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।